संगीतकार सुधीर फडके आणि त्यांच्या पत्नी ललिता देऊळगावकर यांच्या लग्नात मोहम्मद रफी यांनी मंगलाष्टके म्हणली होती. तर झालं असं, ललिता देऊळगावकर यांनी 1938मध्ये बॉम्बे टॉकीजच्या वचन चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1947मध्ये सी रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली साजनच्या चित्रपटात रफी आणि ललिता देऊळगावकर यांनी एकत्र गाणं गायलं. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्याच्या वेळी रफी हे इंडस्ट्रीत नवीन होते, तर ललिता देऊळगावकर लोकप्रिय गायिका होत्या. रफींना दडपण आलं होतं आणि ते गाणं गाताना अडखळले. ललिताताईंनी रफी यांना आत्मविश्वास दिला, ज्यामुळे ते उत्तम गाणं गाऊ शकले. साहजिकच ललिता आणि रफी यांच्यात मैत्री झाली. याच मैत्रीखातर मोहम्मद रफींनी त्यांच्या लग्नात मंगलाष्टके गायली. खूप कमी जणांना हा किस्सा माहिती आहे आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी तुम्ही आमच्या पुणेरी व्यक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.